पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त फ्लिक केला चेंडूला. एक धाव इथे देखील मिळणार आहे. आणि इथे देखील धावचीची शक्यता असणार आहे. खेळाडू बाद. अथर्वला आता मैदान सोडावं लागणार आहे. धावचित स्वरूपाने अथर्व बाद होत आहेत. बघा टायमर इथे ऑन झालाय सर. दोन्ही पंचांना विनंती असणार आहे की टायमर ऑन आहे. 18+2 18 मिनिटांची अवधी असणार आहे. +2 मिनिटांचा बफर असणार आहे. आणि त्यानंतर एक खेळाडू आपल्याला आतमध्ये तैनात करावा लागेल. थोडासा स्पीडअप करा. यावेळी देखील एक आगळा वेगळा फटका पाहायला मिळतो आपल्याला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. स्ट्राईक रोटेट. एक धाव मिळणार आहे. चेंडू निघून गेला गोशांकी क्षेत्रामध्ये. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मोठ्या फटक्याचा इथे प्रयत्न केला होता पण चांगली गोलंदाजी. चांगला कमबॅक इथे शाहरुख खान करतायत. पुढचा बॉल फ्लिक करण्याचा इथे प्रयत्न. कॅचची संधी जरूर होती. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. दुपारचं सत्र अगदी थोडंसं संत असतं, थोडंसं शांत असं म्हटलं जातं. पण इथे राहणार नाहीये कारण दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर फाईट करतात. एकमेकांसमोर ती लढत देत आहेत. शाहरुख खान गोलंदाजी ट्रॅकवरती फेस करण्यासाठी बॅटर आशुतोष. पुढचा बॉल इथे देखील लॉफ केला. चेंडूला अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव इथे देखील मिळणार आहे. 5. राहुल येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. लॅबो येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. त्या बॅटची हलकीशी काढा लागते. पुढचा बॉल प्रचंड बाहेरच्या दिशेला पिचिंग आणि पंच इथे नो बॉल घोषित करतात. पुढचा चेंडू हा फ्री हिट जरूर असेल आणि इथे चांगलं यशरक्षण. चांगली गोलंदाजी. चेंडू अगदी हातात निसटला आणि त्यामुळे तो नो बॉल इथे घोषित केला होता पंचांनी. त्यानंतर चांगला कमबॅक लॅबोनी देखील केलाय. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक, चांगलं कनेक्शन पण तेवढीच चांगली फिल्डिंग. इथे नक्कीच प्रयत्न चांगले केले होते. पाहूयात पंच आपल्याला काय सांगतात. षटकार असणार आहे पण प्रयत्न देखील तेवढाच चांगला केला होता. अगदी पॉवर प्लेची ओव्हर आहे ही देखील तेवढीच महत्वाची. 3 आणि इथे पंच पाहूयात आपल्याला काय सांगतायत. पंचांच वाईट बॉल असणार आहे. थँक्यू सर. पंचाच्या भूमिकेमध्ये शेट्टी सर आणि जितू सर आहेत. इथे यष्टा उद्ध्वस्त झाल्यात. थेट चेंडू ब्रश होतोय यष्टांना. विकेटचं पतन झालंय आणि आशुतोष अहिरे देखील आता बाद झालेत. पुढचा बॉल इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. वाईट बॉल आहे. पुढचा बॉल रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. आणि इथे देखील मनगटाच्या साईने अगदी फ्लिक करण्याचा फक्त सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला पण तेवढीच चांगली फिल्डिंग अमोल यांची राहिली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 ऑन द बोर्ड.
बाळा येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती, गोलंदाजी मार्कवरती, राईट आर्म राऊंड विकेटने मारा करण्यासाठी. आणि इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. चांगला स्ट्रोक, एक धाव इथे देखील मिळणार आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय, गोशांकित क्षेत्रामध्ये निघून जातोय एका धावेसाठी डिक्लेअर स्वरूपाने. आणि इथे देखील चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्याची चेंडू, अगदी फुलर लेंथची गोलंदाजी इथे होत्या. गोलंदाज बाळा अप्रतिम गोलंदाजी करतायत. एकूणच संपूर्ण संघ देखील चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी देखील पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, चांगली फिल्डिंग आणि त्यानंतर चांगलं बॅकअप देखील केलं होतं. पण तेवढेच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते आपल्याला. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि इथे डेलिब्रेट आहे का, तर येस, पंचांनी कुठलाही कॉल दिला नाहीये. चेंडू अगदी पायाला आदळतोय, कुठलाही शॉट ऑफर केलेला नाहीये, म्हणजेच काय तर डेलिब्रेट बॉल असणार आहे. आणि इथे देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, पण लॅबो यांचा अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद. अभि देखील बाद होत आहेत. अजून एक मोठा झटका लागत असताना आपण पाहतोय ब्रदर्स 11 या संघाला. चेंडू झालेत 5, 1 टू गो. इथे प्रचंड वेग त्या चेंडूवरती होते, पण दिशेपासून ही ना चेंडू, दिशेवरती नियंत्रण असणं देखील तेवढंच गरजेचं. व्हाईट बॉल आलाय आणि इथे पिचिंग पाहावी लागेल. येस, नो बॉल आहे आणि येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट देखील असणार आहे. इथे यॉर्कर चेंडू, अप्रतिम, काय गोलंदाजी केली आहे बाळा यांनी देखील. अगदी यॉर्क केल्या बॅटरला. अजून एक षटकाची सांगता होत आहे. 18 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावा लागल्यात फक्त आणि फक्त 17 धावफलकावरती. 17 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेट्स देखील गेल्यात. प्रशांत आणि मनू बॅटिंग करतात, त्यांना देखील आता ना चांगला संयमी खेळ करावा लागणार आहे. अमित आल्यात गोलंदाजी ट्रॅकवरती आणि इथे देखील एक चांगला स्ट्रोक. थोडीशी मिसफिल्डिंग पाहता पाहता एकाचं रूपांतर 2 धावेंवरती झालंय. चांगली बॅटिंग. आता इथून बॅटचा फेज ओपन सातत्याने त्यांना करावा लागणार आहे. त्यानंतर डबल ट्रबल ओव्हर देखील असेल. यावेळी देखील खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय, बॉल पाठवलाय सीमे रेषेजवळ. मिळेल इथे देखील फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगल डबल मध्ये आता सध्या तरी डील करतायत दोन्ही बॅटर्स. यावेळी देखील पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला स्ट्रोक आहे. बॅटचं व्यवस्थित कनेक्शन झालेलं नाहीये, चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, स्विंग अँड मिस, मोठ्या फटक्याचा इथे प्रयत्न केला होता. व्हाईट बॉल आलाय. म्हणून नायरला देखील माहिती आहे ना की आता त्याला मोठी बॅटिंग, चांगली बॅटिंग, चांगले स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. यावेळी देखील यॉर्कर चेंडू, अमित भोईर आहे, तर चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट देखील झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, पंचांनी नॉट आउट घोषित केलाय. त्वरित पंचांनी नॉट आउट घोषित केलाय. पुढचा बॉल समोरच्या दिशेला फक्त ड्रिल केलाय. 2 खेळाडू आलेत. प्रयत्न अप्रतिम केलाय, दर्जेदार प्रयत्न. जणू काय सूर मारली आहे, स्वतःला पूर्ण झोकून दिलाय. 1 टू गो. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. धावा झाल्या 24 धावफलकावरती. आणि इथे देखील चांगला स्ट्रोक आहे, पण इथे देखील एलिव्हेशन मिळालं नाहीये. विकास आहेत आणि विकास सोनवणे यांनी पकडलाय चांगला झेल. विकेटचं पतन होत आहे. म्हणून नायर हे देखील आता तंबूच्या आशेला परत जात आहेत. की प्रसाद सर, अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहतो ना, दुपारच्या सत्रामध्ये थोडंसं संत गतीने सामने होतात, षटकार कमी लागतात, चौकार कमी लागतात, धावा कमी बनतात. आणि अशाच प्रकारे हा देखील सामना तसाच थोडासा संत गतीने सुरू आहे. पण इथे डबल ट्रबल ओव्हरमध्ये जर अगदी आपण 8 ते 10 धावा बनवल्या तर इथे मॅचला पुन्हा एकदा ट्विस्ट येऊ शकते. पहिला चेंडू स्विंग अँड मिस, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. आता इथून बॅटरला देखील माहिती आहे ना की डबल ट्रबल असेल, पण मी एखाद दुसरा षटकार मारला तर तो दबाव, तो दडपण समोरच्या संघावरती टाकू शकतोय. यावेळी लीव्ह केलाय. व्हाईट बॉल आहे. येस सर. डाव्या यष्टीच्या बाहेरून लक्ष्मच्या अगदी बाहेरला पिचिंग पाहायला मी इथे आपल्याला व्हाईट बॉल येतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. विकास आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं देखील झालंय. एक धाव इथे देखील मिळणार आहे. रितेश
आणि प्रशांत अशी ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळी देखील अगदी सॉफ्ट हँड्सने खेळण्याचा प्रयत्न केला होता, गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय संघाने देखील वेस्ट इंडिज संघाला ऑल आउट करून फॉलो ऑन त्यांच्यावरती लादलाय. यावेळी बॅटची हलकीशी कडा लागते, धाव घेण्याचा प्रयत्न, पण योग्य त्या वेळेला प्रशांतने देखील चांगला कॉल केला, नकारलाय तिथे. खरं त्यांना माहिती आहे आपण आतापर्यंत सिंगल काढली आहे, वाईट आल्या आधी इथून विकेट गेली तर 5 मायनसही होऊ शकतात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, अनुगोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. यावेळी देखील आता दिशा चांगली दाखवली, शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन केलाय आणि डीप पॉइंट रिजनवरती चेंडूला भिरकवून दिला एका धावेसाठी. एक नाही तर डबल ट्रबल आहे, 2 त्याचे मिळतील. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे, लास्ट बॉल. वॉच देखील ठीक आहे. पुढे सरसावलेत, मोठ्या फटक्याचा इथे प्रयत्न जरूर केला होता, पण चांगली गोलंदाजी, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, पुढ्यात टाकलेला हा बॉल आणि इथे एकही धाव मिळत नाहीये. षटक क्रमांक धावा झाल्यात 30 धावफलकावरती, 30 ऑन द बोर्ड. बारा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. विकास सोनवणे येतात गोलंदाजी ट्रॅकवरती, रितेश असतील फेस करण्यासाठी, प्रशांत असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला. 30 झाल्यात, पाहूयात बनतायत किती. 12 मिनिटांची अवधी देखील झाली आहे. यावेळी व्हाईट बॉल आलाय. पुढचा बॉल पंचांनी नो कॉल केलाय, लाऊड कॉल केलाय. इथे थोडंसं फंबल, थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे. एकाचं रूपांतर पाहता पाहता 2 धावेंवरती झालंय. नो प्लस 2 म्हणजेच 3 धावा इथे येतील. येणारा पुढचा बॉल देखील फ्री हिट असणार आहे. आणि प्रत्येक मॅचमध्ये ना आपण हेच पाहिलंय, पहिले 4 षटकं चांगली असतात, त्यानंतर डबल ट्रबल येते आणि त्यानंतर उर्वरित 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न होतो. मोठ्या फटक्याचा इथे देखील प्रयत्न केला आणि नो बॉल आहे, फ्री हिट आहे. नॉट आउट पंचांनी घोषित केलंय. प्रशांतला देखील आता बॅटचा फेज ओपन करावं लागेल, थोडंसं आक्रमण त्याला देखील करावं लागणार आहे. इथे व्हाईट बॉल येतोय, हे दडपण टाकावं लागेल. मुख्यतः म्हणजे एखाद दुसरा चांगला शॉट आला ना, ते दडपण येतं आणि ते दडपण आल्यामुळे गोलंदाज अशा सातत्याने चुका करत असतो आणि ते चूक करण्याला आता भाग पाडावं लागणार आहे. फक्त 36 आहेत धावफलकावरती. पुढचा बॉल इथे पुढे जाऊन पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा देखील प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कडा एज लागते, कव्हर्स रिजनवरती चेंडू ट्रॅव्हल होतो. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता प्रशांत यांनी. एका धावेने धावफलक पुढे. 37 आणि अशाच प्रकारे आपण पाहतोय इथे थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे. पंचांकडे सगळ्यांचं लक्ष वेधून लागून आहे. पंच देखील काय डिसिजन देत आहेत. आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे डिसिजन नेलंय.
बॅटर आउट. पुढचा बॉल पुढे सरसावून पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न इथे केला होता. एकदा नक्कीच कंप्लीट झाले. पाहूया तिथे दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का. फेकी केली आहे, स्ट्रायकर एंडला केली आहे आणि फक्त एकच धाव इथे मिळणार आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आहे. स्वप्नीलच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आलाय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, फेकी केलेली नाहीये. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण होतील. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर 39 लागल्यात. यावेळी देखील अगदी स्ट्रेट बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा लागते, एज लागते आणि अशाच प्रकारे षटक क्रमांक 6 संपलाय आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा लागल्या धावफलकावरती. पुढचा बॉल आणि अशाच प्रकारे अमित यांच्याकडे झेलची संधी होते का हाताचा आणि चेंडूचा संपर्क नक्कीच झालाय. पुढे सरसावलेत. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. येतोय का मोठा फटका. आलाय मोठा फटका ज्याची नितांत आवश्यकता होती. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत यांनी देखील तो संघर्ष केलाय आणि हा संघर्षमयी षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतो आपल्याला. चार चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणारे बॅकफुटला गेलेत. बॅकफुटला जाऊन मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता पण प्रशांत यांना देखील आता मैदान सोडावं लागणार आहे. धावचित स्वरूपाने बाद होतील. खूप चांगला खेळ, खूप चांगली फेकी, खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 47 धावा लागल्या धावफलकावर. तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 47 धावा. यावेळी देखील पुढे जाऊन पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न करायचा जरूर होता पण योग्य त्या वेळेला थांबल्यात. चांगला स्ट्रोक आहे. इथे थोडंसं एलिव्हेशन जास्ती मिळालंय आणि अंडरआर्म क्रिकेट त्यात विशेषतः म्हणजे टर्फ क्रिकेट प्रसाद सर आपल्याला ते एलिव्हेशन ना अगदी कंट्रोल्ड एलिव्हेशन असलं पाहिजे. चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे काय केलंय अमित भोईर यांनी काय केलंय. आवश्यकता होती का हातमध्ये घालण्याची आणि ती नव्हती कारण मागे 2 खेळाडू तैनात होते आणि त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर तो बॉल निघालाय. हा संघर्षमयी हा नक्कीच षटकार आहे ना हा त्या पुढच्या इनिंग मध्ये आपल्याला खूप महत्वाचा असेल. यावेळी देखील एलिव्हेशन जास्त मिळाले. क्रॉस बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा देखील घेतील का कंप्लीट होतील का. तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात आणि अशाच प्रकारे पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावा लागल्यात 57 धावफलकेवरती आणि जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता. मीत 11 डिंगडॉंग आणि कल्याण वॉरियर्स कॅप्टन्स टॉस साठी या. ग्रुप सी च्या लीग फॉर्मॅटची शेवटची मॅच. मीत 11 डिंगडॉंग आणि कल्याण वॉरियर्स कॅप्टन्स रिपोर्ट फॉर द टॉस. कल्याण वॉरियर्स कॅप्टन
आणि हा पहिलाच बॉल आपण पाहतोय तर सर काय आहे, वाईड आहे, नो आहे, वाईट बॉल. यावेळी देखील एक चांगला स्ट्रोक, अगदी लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळते अक्षयांच्या बॅटमधून आपल्याला. आणि अशाच प्रकारे अजून एक वाईट बॉल येतोय. जास्ती धावेची आवश्यकता नसताना इथून चांगला खेळ करावा लागणार आहे. ब्रदर्स 11 टीमला इथून एकाग्रता होऊन एक चांगला खेळ करावा लागेल. इथे देखील एक चांगला स्ट्रोक, अगदी सरळ स्ट्रेट बॅटनी खेळलाय. अमित देखील तेवढीच चांगली बॅटिंग करण्यासाठी जाणले जातात, सलामीला येतात. पुढचा बॉल यॉर्कर, अप्रतिम दर्जेदार चेंडू हाताळला आणि तो देखील अगदी स्लोवर वन यॉर्कर होता. गुड बॉलिंग प्रतीक. आणि अशाच प्रकारे यावेळी देखील चेंडू अतिरिक्त वळण घेतोय, बाहेरच्या दिशेला निघतोय, व्हाईट बॉल येतोय. धावसंख्येवरती वाढ होते, 5 धावा झाल्या धावफलकावरती. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केलाय, फक्त प्रयत्न नाही येत, त्या प्रयत्नांना यश देखील मिळालंय आणि येतो एक दणदणीत षटकार. व्हॉट अ स्ट्रोक अक्षयच्या बॅटमधून. गुड स्ट्रोक अक्षय. यावेळी देखील लॉफ करण्याचा प्रयत्न होता. आता चांगला चेंडू हाताळलाय की नाही आहे, पंचांचे दोन्ही हात समांतर व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. येस सर, थँक्यू सो मच. 12 धावा धावफलकावरती. अजून एक चेंडू सरळ निघालाय का, तर सरळ निघालाय, सरळ निघालाय, येस सरळ निघालाय. डॉट बॉल पंचांनी इथे घोषित केलाय. पुढचा चेंडू इथे या चेंडूला खोदून काढलाय, मिनी हेलिकॉप्टर बाहेर निघालाय आणि ते थेट जाऊन लँड होत आहे सीमारेषेच्या बाहेर. येतोय अक्षयच्या बॅटमधून अजून एक आग उगळणारा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावा लागला धावफलकावरती 18. आणि अशाच प्रकारे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. अजून एक नो बॉल आलाय, अजून एक नो बॉल आलाय. फ्री हिट कंटिन्यू असेल, 2 सलगचे नो आलेत. इथे देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, फेकी केली आहे स्ट्रायकर एंडला फेकी केली आहे आणि योग्य तो कॉल नक्कीच मी मनी प्रशांत यांचा. प्रशांतला देखील माहिती आहे अक्षयची विकेट किती महत्वाची आहे. इथे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. यावेळी देखील क्रॉस बॅटने खेळलाय. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका पाहायला मिळतोय पुन्हा एकदा अक्षयच्याच बॅटमधून पाहायला मिळतो आपल्याला. यावेळी अजून एक नो बॉल. अनिकेत आहेत आणि अनिकेत देखील सातत्याने चुका करतायत. फ्री हिट देखील पंच आपल्या वेगळ्या शैलीमध्ये. यावेळी देखील अगदी चेंडूला खोदून काढलाय. एक धाव इथे नक्कीच पूर्ण होणार आहे. पाहूयात दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का, नाही होणार आहे. चांगली धावगती आतापर्यंत उभारली आहे ओमसाई गणेश या संघाने. 30 धावा झाल्या धावफलकावर. पुढे सरसावून इथे देखील पुढे सरसावून अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. डबल माइंड 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल.
30 लागल्यात. इथे देखील एक चांगला स्ट्रोक, पण तेवढीच चांगली कॅच कंप्लीट केली आहे. विकेट, बॅटर आउट. आम्ही त्यांची खेळी संपुष्टात आली आहे. विकेटचं पतन. ओ UT आउट. इथे देखील अगदी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण देखील चेंडू घेतोय. अमोल इथे पूर्णपणे बीट होत आहेत. षटक क्रमांक 2 संपलेत. 2 षटकांचा खेळ झालाय. ओव्हर झाली सर. दोन षटकांचा खेळ झालाय आणि 30 धावा लागल्या धावफलकावरती. उर्वरित जर समीकरणाचा आपण विचार केला तर 30 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. प्रशांत येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. प्रशांतला इथून चांगलं षटक फेकणं देखील तेवढंच गरजेचं. अमोल यांनी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आहे असं म्हणायला देखील हरकत नाही आहे, कारण अगदी पुढे निघाले होते. धाव जिथे अजिबात नव्हती तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामागे कारण काय, तर त्यामागे कारण आहे कारण अजूनही लॅबो तंबूच्या असलेला आतमध्ये होता. त्याला आतमध्ये आणणं, खेळपट्टीवरती आणणं हे कारण असू शकतं, कारण ह्या स्ट्रॅटेजीज आहेत. यावेळी चांगला स्ट्रोक. वाह, काय बॅटिंग करतायत अक्षय, अप्रतिम. त्यांच्या स्लॉटमध्ये गोलंदाजी आपण करू शकत नाहीये. लॉफ्ट केलाय, खूप चांगलं कनेक्शन, खूप चांगला स्ट्रोक, दर्जेदार फटका. यावेळी देखील पुन्हा एकदा अजून एक बॅक टू बॅक आलेत. अक्षय यांची बॅटिंग मित्रांनो अप्रतिम, दर्जेदार. 12 चेंडू 32 धावेंवरती वैयक्तिक खेळत आहेत. 42 धावा धावफलकेवरती झाल्यात. तिसरा देखील मारण्याचा प्रयत्न केला होता. 2 खेळाडू दोघांनी चूक केली आहे आणि चेंडू निघून गेलाय. दन 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 सीमारेषा पार आलाय चौकार. फक्त 12 धावेची आवश्यकता. 26 चेंडूचा खेळ शिल्लक. 4 चेंडूचा खेळ झालाय. या षटकामध्ये अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. 2 टू गो. इथे देखील अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. प्रशांत आहेत, प्रशांतने प्रयत्न केलाय आणि एकच धाव इथे मिळणार आहे. लास्ट बॉल आता या षटकामधला. 11 धावेची अजूनही आवश्यकता. इलेवन टू विन. राहुल देखील आता पुढे सरसवल्यात आणि आता आपण पाहतो ना सर की ब्रदर्स 11 या संघाचे देखील थोडेसे शोल्डर्स जाऊन पाहायला मिळतात. त्यांना माहिती आहे धावा देखील आपण कमी बनवल्यात. आपल्या गोलंदाजांवरती देखील हल्ला करण्यात आलाय आणि त्या हल्ल्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे अक्षय. अक्षयची बॅटिंग, काय बॅटिंग केली आहे. सलामीला आलाय आणि प्युअर बॅटर म्हणून तो खेळलाय. प्युअर बॅटर म्हणून खेळत असताना देखील खूप चांगलं कार्य त्याचं. 24 चेंडू आणि 10 धावेंची आवश्यकता आहे. रितेश येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. रितेशला काहीतरी मॅजिकल करावं लागणार आहे टीमला जिंकवण्यासाठी, पण ते मॅजिकल रितेश नाही करत आहे. ती मॅजिक रॅबोच्या बॅटमधून पाहायला मिळते. अजून एक षटकार आलाय आणि जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त 4 धावेची आवश्यकता आहे. 4 टू विन. आणि सामना फिनिश झालाय. मॅच जिंकली आहे आणि ती देखील फक्त जिंकलेली नाहीये तर डॉमिनेट करून जिंकली आहे ओम साई गणेश या संघाने. चला मीत 11 डिंगडॉंग. त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अक्षयला जात आहे. का बॅटिंग केली अक्षयने. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो अक्षयसाठी झाल्या पाहिजेत. अक्षय नावातच टॅलेंट आहे.